कर्म परत येतं. रामपूर गावातील सर्वात श्रीमंत व्यापारी होता माधवजी. पैशासाठी तो काहीही करू शकत असे. तो कधी कधी खूप अडलेल्या गरीब शेतकऱ्यांची जमीन कमी किमतीत खरेदी करत असे. ज्या गरीब लोकांनी त्याच्याकडनं कर्ज घेतले त्यांना तो कर्जाच्या नावाखाली गुलाम बनवून ठेवत असे. त्यांच्याकडे असलेल्या धान्यामध्ये तो खडे मिसळत असे आणि ते खराब धान्य तो अधिकाधिक पैशांमध्ये विकत असे. अशा प्रकारे सगळ्यांना तो फसवत असे. लोक त्याला घाबरायचे, कारण पैशाच्या जोरावर तो कोणालाही हरवू शकत असे. कुणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला दाबून टाकत असे. त्यांच्यावरती हिंसाचार देखील करत असे. त्याच गावात गोपाल नावाचा एक साधा शेतकरी होता. तो प्रामाणिकपणे काम करत असे, इतरांना मदत करत असे. एकदा दुष्काळ पडल्यावर गावातील लोकांनी माधवजीकडे धान्य मागितलं. माधवने परिस्थितीचा गैरफायदा घेतला आणि धान्य दुप्पट भावाने विकलं. गरीब लोक कर्जबाजारी झाले. काहींनी तर उपासमारीमुळे प्राण गमावले. पण माधवने मात्र कुणावरही दया दाखवली नाही. काही वर्षांनी अचानक मोठा पूर आला. माधवचं घर, दुकान, मालमत्ता सगळं वाहून गेलं. तो रस्त्यावर आला. ज्यांच्याशी तो वाईट वागला होता त्या लोकांनी त्याची मदत करण्यास नकार दिला. तो जेवणासाठी गावोगाव फिरू लागला. एक दिवस तो थकून बसला असताना त्याला एका व्यक्तीनं अन्नाची थाळी दिली. तो दुसरं कोणी नसून गोपाळ होता, ज्याच्याकडून त्यानं पूर्वी अन्यायानं जमीन काढून घेतली होती. अन्न पाहून माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा गोपाळ म्हणाला, माधवजी, पैशासाठी तुम्ही लोकांवर अन्याय केला, पण मी शिकलोय की वाईटाला वाईटानं नाही तर चांगुलपणानं उत्तर द्यायचं. माधवजीचं डोकं लाजेनं खाली झुकलं. त्याला उमजलं, पैसा नाश पावतो, पण कर्माचं ओझं कधीच सुटत नाही. चांगलं केलं तरच परत चांगलं मिळतं, नाहीतर वाईटाची परतफेड कडवट असते. कर्म हे सावलीसारखं असतं. तुम्ही जिथे जाल तिथे ते तुमच्यासोबत राहतं. ते चांगलं असेल तर आयुष्य उजळतं, वाईट असेल तर अंधार मागे लागतो. आपण जे इतरांसाठी करतो ते कधीतरी आपल्या आयुष्यात परत येतच. चांगलं असो वा वाईट, प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला विचारा, हे कर्म परत आलं तर मला आनंद होईल का? जीवन अल्प आहे, पण कर्माचा हिशोब अचूक आहे. म्हणून शक्य तितका चांगुलपणा पेरा, कारण वेळ येईल तेव्हा फळ तुम्हालाच मिळणार आहे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा